मृत्यूच्या दोन वेगवेगळ्या घटना, एक बीडमधली आणि दुसरी जळगावातली। बीडमध्ये नुकतंच जन्मलेलं बाळ मृत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं, तर तिकडे जळगावात रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली। मात्र त्याच वेळी चमत्कार घडला। नेमकं काय झालं पुढे तुम्हीच बघा। बीडमध्ये दगावलेलं बाळ झालं जिवंत। जळगावात दगावलेला माणूस घरी परतला। चमत्कार नव्हे, हा तर निव्वळ निष्काळजीपणा। बीडच्या अंबाजोगाईतल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातली ही संतापजनक घटना समोर आली आहे। केस तालुक्यातील घुगे नावाच्या महिलेची प्रसूती झाली, मात्र जन्मलेलं बाळ मृत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। काय अवस्था झाली असेल त्या मातेची आणि घुगे कुटुंबियांची। बाळाला घेऊन ते गावी आले। अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली आणि काय आश्चर्य, बाळ चक्क रडू लागलं। नातेवाईकांनी तत्काळ पुन्हा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात धाव घेतली। बाळाला अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आलंय। या प्रकरणात दोषी असलेल्या डॉक्टर्सवर कारवाई करण्याची मागणी आता केली जाते। आम्ही स्वतःहून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 2 कमिट्या तयार केलेल्या आहेत। त्या विभागाचे विभाग प्रमुख जे आहेत त्यांना आम्ही आदेशित केलेलं आहे की तुम्ही तात्काळ ह्या घटनेची चौकशी करून तुमचा अहवाल तातडीने या अधिष्ठाता कार्यालयाला सादर करा। तो अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आणि त्याच्यातून दोषी आहे असं लक्षात आल्यानंतर त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाईल। आणि आता दुसरी धक्कादायक घटना जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या पाळधी गावातली। रघुनाथ खैरनार हे 2 दिवसांपासून बेपत्ता होते। नेमका त्याच वेळी रेल्वे ट्रॅकवर अनोळखी मृतदेह सापडला। तो मृतदेह आणि खैरनार यांच्या चेहऱ्यामध्ये बरंच साम्य होतं। खैरनार कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। इकडे गावात अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली। नातेवाईक जमले आणि आश्चर्य घडलं। रघुनाथ खैरनार हे चक्क पायी चालत आपल्या घरी आले। हे दृश्य पाहून अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना एकच धक्का बसला। अहमदाबाद गेले होते पण इकडे घरी काय झालं मग? मला मरून गेला। कसं काय आले तुम्ही परत? आला गाडीमध्ये बसून। गाडीमध्ये बसून मी इथे पाहिलं लोक रडारड करत होते। कपडे वगैरे पण सेमच होते। त्यांनी टी शर्ट जे घातलं होतं तेच होतं, पॅन्ट पण तेच होती, चप्पल बी तेच होती। फक्त एवढं झालं की त्यांच्याजवळ मोबाईल होता, यांच्याजवळ नाही होता। पप्पांजवळ मोबाईल वगैरे नाही होता। मग ते पोलिसांनी केलेलं पाहिजे होतं ना की तो मोबाईल कोणाचा आहे काय, ते पण नाही झालेला। चेहरा बघूनच असं वाटलं की तेच आहेत बुवा म्हणून। कपडे बी सारखेच होते आणि त्यांच्या हातावर जे गोंदलेलं होतं ते पण सारखंच होतं। चप्पल पण सारखी, म्हणजे सर्व सारखंच होतं। चेहरा पण सारखाच होता। दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या मृतदेहाची देखील ओळख पटली। धरणगाव तालुक्यातील पथराड गावातल्या ज्ञानेश्वर पाटील नावाच्या व्यक्तीचा हा मृतदेह होता। रघुनाथ खैरनार समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले असते तर ज्ञानेश्वर पाटील यांचे कुटुंबीय आयुष्यभर त्यांचा शोध घेत राहिले असते। ज्ञानेश्वर पाटील यांचं अंत्यदर्शन घेण्याची संधी त्यांच्या कुटुंबियांना कधीच मिळाली नसती। माझ्या आत्म्याला वाटतंय ना, जर ही बॉडी मला सापडली नसती, अंतिम संस्कार मुलाच्या हाताने झाले नसते व्यवस्थित, आपले जे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे हे संस्कार जर मी केले नसते तर आज माझ्या मिस्टरांच्या आत्म्याने काय म्हटलं असतं। त्यांनी जर अंतिम संस्कार करून टाकला असता, आपले खैरनार रघुनाथ खैरनार म्हणून होते, त्यांच्या नावाने जर आपण अंतिम संस्कार झाला असता तर त्यांनाही त्रास झाला असता, आम्हालाही त्रास झाला असता। मला ते मिसिंग म्हणून माझे पप्पाही सापडले नसते। मृतदेहाची ओळख पटवताना प्रशासनानं चूक केल्याचं या घटनेवरून स्पष्ट होत आहे। तर बीडमधल्या घटनेत जिवंत बाळाला मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे, तरच अशा प्रकारांना आळा बसेल। बीडहून उदय नागरगोजे आणि जळगावाहून भूषण चिंचोरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।